खरोखरच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला एक प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्र सरकार आहे आणि या सरकारमध्ये काय लिंगपिसाटांची भरती झाली की काय, की एका बाजूला बस स्टँडसारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलांची इज्जत लुटली जाते, बलात्कार होतो, दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये असणारा आणि ज्यांच्याकडे ग्रामीण विकास सारखं अत्यंत महत्त्वाचं खातं आहे ते निर्लज्जपणानं आपले नको त्या अवस्थेतले फोटो महिलांना पाठवून जर महिलांचा अवमान करत असतील तर नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतायत काय? विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. ग्रामीण भागातून निवडून गेलेल्या आमदारांनी, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, याचा जाब सरकारला विचारला पाहिजे. आणि ही गोष्ट जर सत्य असेल, कारण संबंधित महिलेनं 17 तारखेला मंत्रालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिलेला आहे असं बातम्यावरून दिसतं. जर संबंधित महिला जर का मंत्रालयासमोर या मंत्र्याच्या विरोधात तक्रारीसाठी म्हणून उपोषणाला बसली तर महाराष्ट्र सरकारची आबरू संपूर्ण देशभरामध्ये जाणार आहे. अशा प्रकारचं निर्लज्ज सरकार आणि त्या सरकारमधले मंत्री आजपर्यंत तरी मी कधी बघितलेले नव्हते. म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. आणि मला एक कळत नाही की अशा लोकांना उमेदवारी मिळतेच कशी, आणि उमेदवारी मिळाली ती निवडून आल्यानंतर हे लोक मंत्री होतातच कसं? खरं तर देवेंद्र भाऊंच्याकडं बऱ्याच दिवसापासून गृहखातं आहे. त्यांना आपण ज्यांना मंत्री करायला लागलो आहे त्यांचं कॅरेक्टर काय आहे, त्यांचा पूर्वेतिहास काय आहे हे माहिती असलं पाहिजे होतं. का या सगळ्या गोष्टीला मुख्यमंत्र्यांची मूक संमती आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. खरं तर खोटी माहिती देऊन भूखंड सदनिका हस्तगत केल्याबद्दल न्यायालयानं शिक्षा दिलेली असताना असा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहूच कसा शकतो? कारण त्यांनी ज्यावेळी शपथ घेतली ती शपथ महाराष्ट्राचं आणि एकूण महाराष्ट्राच्या जनतेची मालमत्ता, सरकारची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची, त्याचा विश्वस्त म्हणून काम करण्याची शपथ घेतलेली असताना जर खोटे नाटे कागद तयार करून सदनिका एक प्रकारे शासनाची लूट करणाराच माणूस मंत्री होत असेल तर त्या माणसाला मंत्रिमंडळात राहण्याचा काय अधिकार आहे? आणि मुख्यमंत्री अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवतातच कसे? महाराष्ट्रातल्या 35 राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँका ज्यांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा केलेला आहे अशा बँका गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकारला माहिती पुरवत नाहीत. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावानं नियमित कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार व्याजामध्ये 3% सवलत पुन्हा परत देत असते. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 3 लाखापर्यंत कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांना 0% व्याजदराचा फायदा होतो. पण त्यातले 3% हे पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचे असतात. म्हणजे साधारणपणे या बँकांनी महाराष्ट्र सरकारला ही माहिती न दिल्यामुळं राज्य सरकारनं ही 3% व्याजाची सवलत
व्याज परतावा त्या शेतकऱ्यांना देऊ शकलेला नाही आणि ही बाब बँकर्स असोसिएशनच्या बैठकीमध्ये स्वतः महाराष्ट्राच्या सहकार सचिवांनी मांडली तरीसुद्धा त्याच्यामध्ये फरक पडत नाही. म्हणून मी आता आज देशाचे वित्त सचिव त्यांची भेट घेऊन आज दुपारी मी त्यांची वेळ मागितलेली आहे. संबंधित बँकांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना सुद्धा मी एक पत्र लिहिलेलं आहे की या बँका केवळ आपलं कृषी क्षेत्राचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्ज वाटप करतात, पण त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना राज्य सरकार ज्या सवलती देते त्या सवलतीचा लाभ केवळ बँकांच्या या नाकर्तेपणामुळे मिळत नसेल तर साधारणपणे एक शेतकऱ्याचं वर्षाला 9,000 रुपयाचं नुकसान या बँका करत असतील तर या बँकांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी RBIकडे सुद्धा केलेली आहे कांद्याचं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये विशेषतः नाशिक पुणे या कांदा पट्ट्यामध्ये यावर्षी पाऊसमान चांगलं झाल्यामुळं कांद्याचं पीक अतिशय चांगलं आहे, कांद्याचं क्षेत्रही चांगलं आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या 15 दिवसामध्ये कांद्याचे भाव हळूहळू पडायला लागले आहेत, 1,000 रुपयांना खाली आलेले आहेत. ते अजून भाव घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण बाजारपेठेच्या मागणीपेक्षा यावर्षी पुरवठा जास्त होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं तातडीनं उपाययोजना करून कांदा निर्यातीसाठी 20% निर्यात शुल्क जे आकारलेलं आहे ते तातडीनं 0% करण्याची आवश्यकता आहे. गेल्याच आठवड्यामध्ये माहिती आली की गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी कांद्याची निर्यात घटलेली आहे. तेव्हा एका बाजूला निर्यात घटायला लागली आहे, दुसऱ्या बाजूला कांद्याचं उत्पादन वाढल्यामुळं बाजारामध्ये कांदा जास्त येणार आहे. मग अशावेळी दर पडल्यानंतर पुन्हा नाफेडमार्फत कांदा खरेदी आणि त्याच्यामध्ये होणारा भ्रष्टाचार याच्यामध्ये गुंतून पडण्यापेक्षा आता तातडीनं कांद्याच्या निर्यातीवरचं शुल्क 0 करून जास्तीत जास्त कांदा निर्यात करून बाजारपेठेतला कांदा जर का नियंत्रित ठेवला तरच शेतकऱ्यांना चांगले भाव मिळतील आणि यासाठी केंद्रानं तातडीनं उपाययोजना केली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आमच्या देशाचे पंतप्रधान आणि कृषी मंत्री सातत्यानं देशातल्या शेतकऱ्यांना तेलबिया आणि डाळवर्गीय पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी मार्गदर्शन करत असतात, सल्ला देत असतात. आणि दुसऱ्या बाजूला काही खाजगी व्यापाऱ्यांना, उद्योगपतींना परदेशातून डाळ आयात करण्यासाठी सवलती देतात. त्याचबरोबर पाम तेल आयातीवर, सोयाबीन पेंड आयातीवर शुल्क आकारत नाहीत. याचा व्हायचा तो परिणाम झालेला आहे. सोयाबीनचे भाव हे हमी भावापेक्षा 800 ते 900 रुपयानं कमी राहिलेले आहेत आणि कमी किमतीमध्ये सोयाबीन विकावा लागतो आहे आणि तीच अवस्था आता तुरीची झालेली आहे. सरकारच्या धोरणामध्ये शेतकऱ्यांचा कसा बळी जातो याचंही उदाहरण आहे. आता खरेदी केंद्र सुरू करून काय उपयोग? जर खरोखरच देशाला डाळ आणि तेलबियाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचं असेल तर तशा प्रकारचं स्थिर असं दीर्घकालीन धोरण असणं गरजेचं आहे. देशाचं आयात निर्यातीचं धोरण स्थिर असणं गरजेचं आहे. ते नसल्यामुळं आज देशातला शेतकरी भरडला जातो आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसतो आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि डाळवर्गीय पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे आणि म्हणूनच आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1ला आहे. कुठल्याही का मार्गानं असेना पण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकारला एक 5वी बहुमत घेऊन सरकार स्थापन झालेलं आहे. विरोधक हतबल आहेत, दुर्बळ आहेत आणि तरीसुद्धा यांना 3-3 महिने जर का पालकमंत्री नेमता येत नसेल
तर हे या सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे. सर, सोयाबीनच्या संदर्भात आपण बघितलं तर किती असे शेतकरी आहेत आणि कित्येक असे लोक आहेत ज्यांनी सगळं प्रोसिजर वगैरे सगळं काही केलं आहे. सरकारने त्यांना घेण्याचं वगैरे नाफेडद्वारा सगळ्या प्रोसिजर झाल्या, तरी ते तसंच जे आहे लॉटमध्ये पडलं आहे, ना खरेदी झाली आहे आणि हे नेमकं वारंवार होत आहे. त्याला एक काय प्रोसिजर किंवा तुम्ही ॲज अ फार्मर लीडर तुम्ही याला कसं पुढे घेऊन जा? एक तर सरकारनं सोयाबीन खरेदीसाठी जी मुदत दिलेली होती त्या मुदतीमध्ये लाखो शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून ठेवलेली आहे, परंतु वेळेमध्ये सोयाबीन खरेदी झालेली नाही. याला शेतकरी जबाबदार नाही आहे. याचं कारण ज्यावेळी खरेदी चालू होती त्यावेळी खरेदी करण्यासाठी बारदान नव्हतं, म्हणून खरेदी थांबली. खरेदी करणारे आवश्यक ती यंत्रणा नव्हती, म्हणून खरेदी थांबली. आणि अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे बोगस सातबारे गोळा करून व्यापाऱ्यांच्याच गाड्या आल्या आणि त्या खरेदी झाल्या आणि शेतकरी मात्र रांगेत राहिला. खरं तर एका बाजूला तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय असं म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला आयात निर्यातीचं धोरण असं विचित्र करायचं की आहे त्या उत्पादनाला सुद्धा भाव मिळू नये. ही सरकारची सगळ्यात मोठी चूक आहे. आणि खरं तर सरकारनं खरेदीत उतरायची गरजच नाही. शेतकरी नेता म्हणून शेतकरी म्हणून आम्ही कधीही सरकारनं खरेदी करावं असं म्हणत नाही. जो काही तुम्ही हमीभाव देताय तो हमीभाव जसा ऊसाला गॅरंटेड आहे, कायदेशीर आहे, तसा सगळ्या प्रकारच्या पिकांना गॅरंटेड असा हमीभाव मिळाला पाहिजे. जसा किमान वेतन कायदा असतो की जे वेतन आहे ते ठरलेलं दिलं नाही तर संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल होतो. त्याच धर्तीवर किमान हमीभाव कायदा जर झाला तर अशा पद्धतीनं सरकारनं खरेदी करावं अशी मागणी शेतकरी करणारच नाहीत. शेतकऱ्याला सरकारनं खरेदी केलं का नाही बाजारात विकलं काय फरक पडत नाही, परंतु हमीभावाच्या किमतीपेक्षा कमी किमतीत कोणालाही शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी करता येणार नाही असा कायदा सरकारनं करणं गरजेचं आहे. त्यासाठी एक रुपयासुद्धा सरकारला खर्च करावा लागत नाही, फक्त एक कायदा करण्याची आवश्यकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.